तर नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत आवश्यक जे कागदपत्र लागतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे. तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील जे थकीत शेतकरी आहेत यांना, म्हणजे जे शेतकऱ्यांनी कर्ज भरलेलं नाही, रेग्युलर नाहीत, अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार असून जे शेतकरी रेग्युलर आहेत, म्हणजे जे दरवर्षी सोसायटी अथवा बँक असेल जे नवे जुने करतात, त्या देखील शेतकऱ्यांना 50,000 रुपये इतके अनुदान देणार असून ह्या योजनेच्या अंतर्गत या कर्जमाफीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हे आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर असणे देखील गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमचे बँक पासबुकचे तपशील त्यावरती प्रिंट देखील असेल तरी देखील चालू शकते. ज्यामध्ये तुम्हाला IFSC कोड आणि अकाउंट नंबर असणे बंधनकारक आहेत. ॲग्री टॅक्स शेतकरी नोंदणी देखील असणे गरजेचे आहे. कर्ज खात्याची तपशील देखील असणे गरजेचे आहे आणि तुमच्या म्हणजे सातबारा देखील असणे गरजेचं आहे. सातबारा नसेल तरी काही गरज नाहीये, पण तुमची जी नोंदणी आहे ती देखील नोंदणी असणे यामध्ये बंधनकारक आहे. तर अंमलबजावणी केलेल्या प्रतिनिधींनी मागितलेल्या सर्वच आवश्यक कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. जरी देखील तुम्ही कोणत्याही पतसंस्थेत लोन घेतला असेल, मल्टी स्टेटमध्ये, अथवा तुम्ही जर कोणत्या बँकेमध्ये लोन घेतला असेल तर तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला फॉर्म देखील भरायचा आहे. जेणेकरून फॉर्म भरल्याच्या नंतर किंवा फॉर्म भरायला गेल्याच्या नंतर आवश्यक कागदपत्र जे लागतील ते देखील तुम्हाला देणार आहेत किंवा ते देखील तुम्हाला तिथे सांगितले. पण हे आवश्यक कागदपत्र मी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफ होणार आहे अथवा ज्या शेतकऱ्यांसाठी हे आवश्यक कागदपत्र मी तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितले आहेत. तुम्ही जरी नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायचं आहे. आणि धन्यवाद.